पण जातीच्या ह्या सगळ्या बंधनातून बाहेर नाही निघत आहेत आपण. ते तर माहिती आहे मला, लोक निघूच नाही शकत. आता तुम्ही माझा फर्स्ट टाइम इंटरव्ह्यू घेतला होता, त्याच्यानंतर मी त्याच्या खालचे कॉमेंट्स वाचले होते. लोक इतकं विचित्र बोलताना ते हिम्मत ठेवावं लागते शेवटीपर्यंत इतक्या सगळ्या गोष्टी पण ऐकायला. खूप ऐकलं मी, वाचल्या पण त्या गोष्टी. खूप लोक विचित्र बोलतात आणि खूप लोकांनी सपोर्ट सुद्धा केलेला आहे त्या गोष्टीला. त्याचं पण कौतुक वाटतं मला की नाही गड्या, काही लोक आहे असे की सपोर्ट करते म्हणून. असे सपोर्ट करणारे लोक पण पाहिजे. आणि मुलीच्या घरच्यामध्ये खास करून एखादी व्यक्ती अशी असलीच पाहिजे की मुलगी कोणाला खुलून सांगितलं पाहिजे का माझ्या याच्यावर प्रेम आहे, मला याच्यासोबतच लग्न करायचं. म्हणजे फार महत्वाचं वक्तव्य तू या ठिकाणी केलेलं आहे की प्रेमामध्ये तुम्ही तुमच्या आईवडिलांना विश्वासात घेऊन सांगणं सगळं गरजेचं, काहीही न लपवता. ते तर करणंच लागन. पण कधी कधी परिस्थिती पण होऊन जाते. घरचे पण खूप असे असताना नाही आपण असंच आहे, आपलं घरचे असंच आहे, समाज मला काय म्हणून तू अशी करते. पण मुलीचा पण विचार करा ना, समाजामुळे तुम्ही मुलीला पण दाबून टाकताय. तिच्या भावना कुठं ती कोणाला सांगन. घरचे स्ट्रिक असल्यावर मुली नाही सांगत कोणाला, खास करून फक्त मैत्रिणीला सांग की का बाबा माझ्या घरात असं आहे त्याच्यामुळं असं आहे. आणि जेव्हा ज्या मुलावर प्रेम झालं आणि त्याच्यावर ट्रस्ट आला तिला की नाही मी याला जी गोष्ट सांगन हा मुलगा कोणालाच सांगणार नाही, तेव्हा ते मेन राहतं की आपण समोरच्यावर ट्रस्ट करतो आणि तो ट्रस्ट तोडत नाही, हे महत्वाचं राहतं प्रेमामध्ये. तू तर म्हणते की मुलींनी आपल्या सगळ्या गोष्टी मुलांनी एकमेकांना सांगितल्या पाहिजे, घरच्या लोकांना. तू सुद्धा प्रयत्न केला होता पण तुझ्या घरच्यानी सुद्धा ऐकलेलं नाही ना. हो, नाही ऐकलेलं आहे ते पण थोडं असं. मग नंतर ते म्हणता की नाही ऐकलं असतं तर बरं झालं असतं. आमच्याकडचे भरपूर लोक आले होते मला म्हणणारे तसे, पण नंतर बोलून काय फायदा. सगळ्या गोष्टी झाल्यावर लोकांना आठवतं की अशा गोष्टी ज्या गोष्टी होऊन तुझ्या गेल्या. घरचे लोक कोणी बोलले वगैरे तुला? नाही, आणखी कोणीच नाही. किंवा तू बोलायचा प्रयत्न करशील? नाही, मी कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाही. अशी वेळ आली एखाद्या वेळेस की कसं शेवटी जसं तुझा नवरा म्हटलेला की चला आपण छोटं होऊन जाऊ, काय फरक पडतं आपण भेटून घेऊ, तसं एखाद्या वेळेस आता जे घटना घडून गेली समोर जर कधी प्रसंग आला तो आईवडिलांना किंवा भावाला बोल? नाही, त्याबद्दल माझी चुकी होती ना की मी पळून गेले होते, त्यांचं नाक काटलं तर मग माझी पण हे बनती ना जबाबदारी की मी स्वतःहून त्यांना बोल. पण नाक कापलं गेलं म्हणजे काय? ही फक्त मग ते समाजाचं संकल्पना आहे की नाक कापलं गेलं बाबा वडिलांचं की मुलगी पळून गेली, त्यांना नाव ठेवते सगळेजण. मग आपली पण भावना असते का नको बाबा आपण केलं इतकं तर आपण पण थोडा पुढाकार घेऊन की बोलायला पाहिजे पप्पाला की नाही पप्पा मी पळून गेली, माझी चुकी झाली म्हणून. पण माझा नवरा मला सांभाळतोय, सगळ्या गोष्टी चांगल्या चालू, माझा संसार चांगला चालू, इतकं तर आपण करू शकतो ना. बरं काय होतं रे की मुलीच्या घरच्या लोकांना इंटरकास्ट असेल किंवा तिनं मनाने लग्न नाक कापलं गेलं, हे काय भावना काय असेल ती? काय माहिती, मुलीचं जेवण राहतं शेवटी, तिला काढायचं राहतं. लोक तर येऊन ते जगणार नाही ना ते जेवण. त्यांना काय वाटतं नाही आता आपली मुलगी गेली पळून, आपलं नाक कापलं, आपण इतके वर्ष समाजामध्ये राहतोय, आपण कमवलेली इज्जत ही गेली पळून म्हणून नाक कापलं आपलं, असं ते भावना. असं काहीच नसतं ते. तसं काही नसतं. लोक 2 दिवस आठवते लगे विसरून जाते. आणि त्याच्यात सगळे लोक नाही, काही लोक तुम्हाला पाठिंबा पण देणारे असतात. मी सुद्धा माझ्या मित्रांचे 2-4 लव्ह मॅरेजेस असे घडून आणले, त्यांचे करून दिले, ते बिचारे चांगले आहेत. हो, मग खास करून मित्रमैत्रिणी सपोर्ट करते या गोष्टीमध्ये, ते चांगले. तुम्ही वाईट काळात त्यांची साथ द्यायची तर ते तुम्हाला वाईट काळामध्ये साथ देते. पण हे किती बदलणं गरजेचं आहे आता, कारण जसं आपण बघतो की जातीपातीच्या कक्षा ज्या आहेत आता गडद होताना जातात. प्रत्येक ठिकाणी जात बघितली जाते, गुन्ह्यामध्ये जात बघितली जाते, राजकारणात जात बघितली जाते, मित्रमैत्रिणीमध्ये सुद्धा जात बघितली जाते. याच्याकडे कसं बघते तू? मला माहिती आहे तुझं वय लहान आहे, पण तरी तुझ्या बुद्धीला पटत असेल एवढं उत्तर दे की हे सगळं किती वाईट आहे. वाईट तर खूप आहे सर, खूप जण वाईट खूप याच्यातूनच निघेले ना जातीवातीमधून की नाही गड्या ही लहान जातीची तर हिला शिक्षण कमीच भेटलं आहे. काही काहींना तर शिक्षण पण भेटत नाही. पण आपल्या संविधानाने तितकं फार तर दिलेलं आहे आपल्याला की जातीभीती सगळं समान आहे, सगळे समान लोक आहे, आपण समान येणं राहिलं तर तितकंच चांगलं आहे ना, आपल्यासाठी चांगलं आहे. आपली चांगली प्रेमन भावना असली सगळ्याबद्दल तर सगळ्यांना चांगलंच आहे ना. ते कुठं वाईट होणार आहे, कोणाचं वाईट होईल, सगळ्यांचंच चांगलं होईल. विद्या, तुला हसून बोलताना मला फार चांगलं वाटतंय या सगळ्या गोष्टी. तू फार लहान आहेस, वय तुझं लहान आहे, पण एवढी तुला सगळी ताकद आलेली, घरचे लोक आहेत किंवा समाजातून बरेच लोक तुला सपोर्ट करत असतील. काय तुला पुढं करायचंय? कुठलं स्वप्न पूर्ण करायचंय तुझ्या नवऱ्याचं किंवा तुझं? स्वप्न तर आता इतकं काही नाही, पण फक्त यांना माझं इतकं स्वप्न यांना न्याय तर भेटायलाच पाहिजे शेवटीपर्यंत. तिथपर्यंत ही गोष्ट न्यावंच लागणार आहे की यांना न्याय तरी भेटला पाहिजे. कारण की इतक्या गोष्टी डोळ्यासमोर पहिल्यांदा मी इतक्या सगळ्या गोष्टीला म्हणजे समोरे गेले की
कधी असं बघितलं नाही मी रक्त वगैरे काहीच नाही. पण आता इतक्या गोष्टी बघितल्या तर थोडं मनाला त्रास होता. अरे आपण इतके छोटे आणि इतक्याशा वयामध्ये इतके सगळ्या गोष्टी पाहायला भेटल्या तेच खूप अवघड आहे. आणि माझ्या वाटेल जे आलं ते कोणाच्या वाटेला येऊ नये ही पण जिम्मेदारी घ्यायला काय हरकत नाही मला असं वाटतंय. पण तू त्यांचा मुलगा होतोय म्हणजे घराची जबाबदारी पूर्ण घेणार आहे आता. हो घ्यावंच लागणार आहे. घराच्या बाहेर तर पडणंच आहे ना. आता सगळ्यांना भिवून थोडी चालणार आहे. लोक हे मागून बोलणारच आहे. त्यांचं बोलणं ऐकलं तर माझं जगणंच अवघड होऊन जाईल. लोकांचं काय मी मरूस तर मला तर नाव ठेवणारच आहे. त्यापेक्षा त्यांना तिकडच जाऊ द्या. आपण आपलं जीवन जगा आणि त्यांच्या आई नाही वडिलांना पण तू ही मानसिकता बदलून टाक. लोक आयुष्यभर तुला बोलतील. लोक कालांतराने विसरून जातात. हा विषय सगळा मागे पडत जाईल. तुला आता या सगळ्या एवढ्या दिवसांमध्ये त्यावेळेची धार आता कमी झालेली असणार. लोक आता तुला सुरुवातीला टाळत असेल ते आता बोलायला पण लागतात. असं काही नाही की समाज सगळ्या गोष्टी एकत्रित ठेवतो. आपल्याला सुद्धा बदलणं गरजेचं आहे. तर तुला काय बदल करावा असं वाटतं? मला बदल ओव्हर थिंकिंग कमी करावं लागेल. हा. मला लोक काय विचार करते हा हा विचार विचार नको सोडून करायला. द्यावा लागेल. हा. फक्त बाकीचं सगळं चांगलं आहे. घरचे चांगले आहे, बाकी सगळं चांगलं आहे. एक चांगली जॉब वगैरे बघन, या गोष्टीतून आणखीन बाहेर यायचा प्रयत्न करन की सगळ्या गोष्टी हळूहळू हळूहळू करून थोड्या कमी करावं लागेल. एक प्रश्न तुला जाता जाता विचारतो. कदाचित तुला तो आवडणार नाही. पुढे मूव्ह ऑन करण्यासाठी तू लग्नाचा वगैरे काय विचार कर? तुझं वय फार छोट आहे बाळा. पुढे चालून काही असं नाही. म्हणजे सासू सासऱ्यांच्या मतानुसार आता ते तुझे आई वडील आहेत. हो ते तर मान्य आहे. पण त्याची जागा तर मी कोणाला देऊ नाही शकत. ते प्रयत्न पण नाही करायचा आहे. शेवटीपर्यंत प्रेम निभवणं त्यालाच म्हणते की मी एकटी राहून त्या प्रेमाचा स्वीकार केला की नाही आता त्याच्यावरच प्रेम आहे तेच निभवू नये मला शेवटीपर्यंत. कोणी काही बोललं तरी आपण आपलं प्रेम शेवटीपर्यंत ठेवायचं. आपण आपलं मस्त काम वगैरे करायचं, जॉब वगैरे करायचं, त्याच्यामध्ये जिंदगी चालल्या जाते आरामशी. पण तुझ्या नवऱ्याचं प्रेम तुला वाटायचं नाही त्याच्यामुळे तू लग्नच करणार नाही मला कोणासोबतच नाही वाटायचंय. कशाला वाटायचं? बरं इथं आपला आहे, मी त्याची आहे, शेवटीपर्यंत त्याची बायको म्हणून मला मरायला आवडेल. शेवटीपर्यंत त्याचं नाव घेऊन की नाही बाबा मी आम्हीची बायको आणि मी त्याच नावाने मरण म्हणून असं ही करू. सुद्धा जिद्दच आहे ना. हो जिद्दच आहे शेवटीपर्यंत. प्रेमात जिद्द तर जिद्द आहे. तसं पण चालन, जिद्द पण चालन, हट्ट म्हणलं तर हट्ट पण चालन, पण शेवटीपर्यंत तुला राहायला प्रेम पाहिजे. वाटायचंच नाही तर. नाही त्यांचं प्रेम नाही वाटायचंय कोणासोबत. आणि कोणी किती म्हणलं थोडी मला फरक पडणार आहे. मी त्याच्यावर किती प्रेम करते हे मला माहिती. 1 वर्ष झाला असं आमच्या याला, पण तरी पण ते 1 वर्षाचं प्रेम मला 1 जन्माचं पूर्ण आहे त्याच्यासाठी. तेवढं बस झालं. आणि पुढच्या जन्मी काय माहिती आम्ही डबल नवरा बायको म्हणून येऊ म्हणून. ही सुद्धा आशा असते. म्हणजे प्रेमामध्ये ही सुद्धा आशा असते. हो मग मला तर मी तर त्याला म्हणते ह्या जन्मात येऊ नका, पुढच्या जन्मात या, मग मी तुमची बायको म्हणून येईन म्हणून. इतका पण हट्ट आहे माझा. पहिले सांगून ठेवलं मला सोडून दुसऱ्यासोबत लग्न नाही करायचं म्हणून.